नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. तुम्ही जर इंटरनेटवरून हेल्पलाईन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर शोधताय तर सावधान, कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो. नागपुरात एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टामध्ये फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिनं बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं 10,90,000 रुपये काढून घेतले. तसंच FDच्या खात्यावर 2,84,000चं कर्जही घेतलं. नागपूरच्या महिलेनं गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मिळालेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीनं आपलं नाव राकेश पटेल असं सांगितलं. या व्यक्तीनं महिलेच्या व्हॉट्सअपवर APK फाईल पाठवली. आम्ही कच्च्या गुरुजी काही चिळे नाहीत आम्ही म्हणून. नाही, पण तुमचे म्हणजे विधानसभेमध्ये महायुतीच्या तिथल्या पक्षाने तुमचे आमदार पाडायचा प्रयत्न केला. जनता सांगेल तुम्हाला. जनतेला विचारा आमच्या तिथल्या, किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा त्यांच्या नेत्यांचे काय आदेश होते ते काय, आणि म्हणून करता हा सगळं रामायण महाभारत घडलेलं आहे. कारण त्या तटकरे कंपनीला कोणाचंही वर्चस्व खपत नाही आहे. त्याने आत्तापर्यंत एकालाही कोणाला जरी पुढं जाऊ दिलं असलं तर पाहावं त्यांनी. फक्त आम्हीच आणि आम्हीच, आणि म्हणून करता हे सगळं घडलेलं आहे. आमचं त्याबद्दल नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक पण सीट त्यांची आली नव्हती त्यावेळेला एकमेव रायगडची सीट आणून देण्यासाठी आम्ही लोकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. जर रवी शेठ पाटील, महेंद्र शेठ दळवी आणि भरत शेठ गोगावले हे जर त्यावेळेला जर ठाम उभे राहिले नसते तर ती एक पण सीट त्यांना मिळाली नसती. त्याची तर आठवण ठेवायला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. पण आता जी स्थगिती झाली, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलणार आहात, तुमचे कार्यकर्ते आले, शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करतात, तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे की शक्ती प्रदर्शन कोणाकडे करणार? आमच्याच नेत्यांकडे आम्ही शक्ती प्रदर्शन करणार का? आमच्या नेत्यांचे आभार मानायला लोक आलेले आहेत की त्यांनी ज्या आमच्या जनतेचा जो आवाज होता तो ऐकला आणि त्याला स्थगिती मिळवून दिली मुख्यमंत्र्यांकडनं. त्यामुळे ते आभार मानायला आले. शक्ती प्रदर्शनचा काय प्रश्न आहे का? त्या पदावरतीच काय आम्ही काय अवलंबून आहोत काय की ते पद मिळालं तरच भरत शेठचं घर चालणार आहे किंवा पक्ष चालणार आहे? आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर ठाम आहोत. काल होतो, आज आहोत आणि उद्या पण आहोत. आम्ही बाळासाहेबांचे पायिक आहोत. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळालेला आहे. सैफ अली खान वांद्रे येथील घरात त्याच्यावर 16 जानेवारीला चोरानं चाकून हल्ला केला होता. सैफच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिलेला आहे. सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालं. भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकात्यामध्ये राहिला. त्यानं कोलकात्यामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केल्याचंही पोलीस तपासामध्ये समोर आलं. सैफ अली खानची भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 पासून स्टे देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश हायकोर्टानं सैफ अली खानच्या कुटुंबाला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र पतोडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाही. त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. बुलेटवर उभं राहून दोन्ही हात बाजूला सोडून ही स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. पोलीस स्टंटबाजांच्या आता शोधात आहेत. कोल्हापुरात ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचं पान आढळलेलं आहे. संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी यामुळे केली जाते. माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी ही मागणी केली आहे. अमरावतीच्या मेळघाटातील वृद्ध महिलेच्या नग्नधिंडी प्रकरणी आरोपी पोलीस पाटलाला बडतर्फ करण्यात आलं. रेहट्या खेड्याचा पोलीस पाटील बापू जामुनकरला बडतर्फ करण्यात आलेला आहे. महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणात पोलीस पाटलासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची धिंड काढण्यात आली होती आणि या घटनेनंतर रेहट्या खेड्या गावातील पुरुष गावाबाहेर निघून गेले. या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
छत्तीसगडमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणखीन काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. मुंबईमध्ये मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असतानाही लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. वनपर्यटनामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना 3 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे. आणि याबाबत वन विभागानं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केलं. वन विभागानं वनपर्यटनाचे नियमन करण्यासाठी म्हणून SOP आता निश्चित केलेली आहे. कल्याण पूर्वेच्या वालधुनी परिसरामध्ये 50 वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेनं नोटीस पाठवली. 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेनं दिलेले आहेत. 10वीची परीक्षा तोंडावर असताना रेल्वेच्या या निर्णयाला विरोध होतोय, तर रेल्वेकडून मुदत मिळण्याची मागणी आता शाळेनं केली आहे. नाशिकच्या देवळाली तोफखाना शाळेमध्ये तोफची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तींचं प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केलं. बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतलेली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी. तसंच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील ड्रग्जचा साठा नष्ट केला जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MD ड्रग्ज नष्ट करण्याचं नियोजन पुणे पोलिसांनी आखलेलं आहे. मागच्या वर्षी अंमली पदार्थ तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता आणि या जप्त ड्रग्ज साठ्याची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होळी केली जाणार आहे. पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयाच्या ॲलेंग्रिया महोत्सवाला मनसेनं विरोध केला आहे. गतवर्षी या महोत्सवामध्ये अश्लीलता आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप मनसेनं केला. यंदाही तसाच प्रकार आढळल्यास महोत्सव होऊ देणार नाही असा इशारा मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंनी दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पहिलं भूप्रणाम केंद्र वसईमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीच्या मोजणीची कामं आता वेगात मार्गी लागतील. नागरिकांना आता संगणकीयकृत मिळकत पत्रिका, मोजणी अर्ज, सातबारा उतारा, जमिनीचे रंगीत नकाशे आदी कामं ऑनलाईन होणार आहेत. चिखलदऱ्यामध्ये होणारं दीप पुरातन वस्तू संग्रहालय अकोल्याच्या बाभुळ गावात झालेलं आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं. शिवकालीन शस्त्र, कला, संस्कृतीचा संग्रह, मध्ययुगीन बैठक आणि व्यवस्थेचं दर्शन या नागरिकांना वस्तू संग्रहालयातून घडणार आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा गावात खंडोबा यात्रेच्या निमित्तानं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शंकरपटामध्ये परिसरातील शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यावेळी सुसाट वेगानं धावणाऱ्या बैलगाड्या ज्या होत्या त्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या. शिर्डीतील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं मृत सभासदांच्या वारसांना मदत केलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या उपस्थितीत 10 लाखांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आलेला आहे. यावेळेस 3 कुटुंबांना धनादेश प्रदान करण्यात आलेला आहे. संस्थेकडून सभासदांसाठी अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आजपासून शुक्रवारपर्यंत ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. विराट कोहली रणजी मॅचमध्ये खेळणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर विराट रणजी मॅच खेळताना दिसेल. 30 जानेवारीपासून दिल्लीची मॅच रेल्वे विरुद्ध होणार आहे आणि या मॅचमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली उपलब्ध असेल अशी माहिती दिल्ली टीमच्या कोचनं दिली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झालंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत JD व्हेन्स यांनी देखील उपराष्ट्राध्यक्षपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अमेरिकेचा सुवर्ण काळ सुरू झाला. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तसंच तातडीनं सैन्य रवाना करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. याचबरोबर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी देखील जाहीर करत आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच सर्जिकल स्ट्राईक केला आहे. अमेरिकेत जन्म झाला तर त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. याआधी अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन नागरिकत्व मिळत होतं. मात्र ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केला असून अमेरिकेत जन्मल्यावर आता पासपोर्टही मिळणार नाहीये. ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगलं भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असं मोदींनी म्हटलंय. वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात जाईल असा पुरावा समोर आला. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती आणि त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलंय. सरपंच हत्येप्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे. जे आरोप केले होते ते आता सिद्ध होत असून PSI पाटीललाही सहआरोपी करा अशी मागणी आता सुरेश धस यांनी केली आहे. खून करणारे आणि खंडणीचे आरोपी एकच असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. गँग्स ऑफ परळीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना सांभाळणारा मंत्री कोण असाही सवाल जरांगेंनी विचारलाय. बीडमधील पोलीस प्रशासन माफिया सगळे एकच आहेत. गृह विभाग सत्ताधारी आमदारांना माहिती पुरवत आहे अशी टीका पटोलेंनी सरकारवर केली आहे. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी भाजपच आग्रही असल्याचं समजतंय. भाजप नेतृत्व देखील महाजनांनाच पालकमंत्री करण्यावर ठाम असल्याचं दिसतंय. त्याच संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद दिल्ली दरबारी पोहोचल्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी शिवसेना आग्रही होती आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्ली दरबारी नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून गेली 20 वर्ष मी मंत्रिपदावर आहे आणि त्यापैकी केवळ 14 महिनेच मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे अशी खदखद वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्रीपदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोला राऊत यांनी लगावलाय. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. संजय राऊतांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी केली. तर सर्व आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत. आमचा संसार नीट चालू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला. स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार करण्यात आला असून या अंतर्गत 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे. कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत हा करार केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. हार्वेस्टरचा मुद्दा गंभीर आहे. बहुमत मिळालेल्या सरकारनं शेतकऱ्यांवर बोलावं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली आहे. राहुल शेवाळेंच्या वक्तव्याला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. 23 जानेवारी राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य राहुल शेवाळेंनी केलं होतं. त्यावर आमच्या शिवसेनेनं राहुल शेवाळेंना पराभूत केलं असा टोला संजय राऊतांनी लगावला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आता सरपंचाबरोबर ग्रामसेवकही रडारवर आहेत. आतापर्यंत सरपंचावर कारवाई होत होती, मात्र आता संबंधित ग्रामसेवकांवरही कारवाईचा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही असा दम गोरे यांनी प्रशासनाला भरलाय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केला. धस यांनी पुन्हा एकदा आकाचं नाव घेत आणखीन एक हत्या प्रकरण समोर आणलंय. कन्हेरवाडीच्या महादेव मुंडेंची 22 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या करण्यात आली होती. परळी वैजनाथाच्या तहसील समोर ही हत्या करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023ला परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापपर्यंत. आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे आणि मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. संभाजीनगरातील पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचे विचार राहिलेले नाहीत असा घणाघात बावनकुळेंनी केला. तर विशिष्ट मतदारांना आकर्षित करण्यासाठीच उद्धव ठाकरे काम करत आहेत असाही आरोप त्यांनी ठाकरेंवर केला आहे. पुण्यात शरद पवार अजित पवार एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभात 23 जानेवारीला ते एकत्र येतील. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडणार आहे. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीमध्ये लढायच्या की स्वबळावर लढायच्या याचा निर्णय 23 तारखेला उद्धव ठाकरे घेतील. ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी ही माहिती दिलेली आहे. अहिर पिंपरी चिंचवडच्या शिवसेना भवनमध्ये अहिरांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि यावेळेस ते बोलत होते. लाडकी बहिणी योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही लाडकी बहीणसाठी अर्ज केलेले आहेत. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसलाय. अमित शाह शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं ते दर्शन घेतील. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावामध्ये सहकार परिषदेला देखील अमित शाह हजेरी लावणार आहेत. हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई वर्ध्याच्या वाहतूक शाखेने केलेली आहे. 50हून अधिक मॉडिफाईड सायलेन्सर्स बुलडोझर खाली ताबून नष्ट करण्यात आलेले आहेत. टवाळखोर मुलं सायलेन्सरमध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरत असतात. अशांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये गोळीबाराच्या घटनेनं शिरूर हादरलेला आहे. जुन्या वादाच्या रागातून एका आरोपीनं हवेत गोळीबार केला आणि या गोळीबारातून तरुण थोडक्यात बचावलाय. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कोल्हापुरात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झालेला आहे. मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली. यावेळेस पालिकेचे कर्मचारी उमेश साळुंखे यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी दहशतीखाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरासमोर उभी असलेली बुलेट 2 अज्ञातांनी पेटवून दिली आहे. वाळूज परिसरातील साजापूरमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 2 अज्ञात आग लावताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलीस त्यांचा आता शोध घेत आहेत. यवतमाळच्या दिग्रस शहरातील सराफा लाईनमध्ये रोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली. 2 अज्ञात महिला आणि 1 अल्पवयीन मुलीनं भर दिवसा 4,30,000चा सोन्याचा राणीहार चोरी केलाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील मोठी खळबळ माजली आहे. बार्शीमध्ये एकाच रात्रीत 3 दुकानं चोरट्यांनी फोडलेली आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. चोरीमध्ये तब्बल 50,000 रुपयांवर चोरांनी डल्ला मारल्याचं उघड झालंय.